शिवछत्रपतींचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे आहे की हिंदू राजांमध्ये प्रचंड प्रमाणात तुमच्याकडे आहे तर ते तुम्हाला आर्थिक नियोजन तरी पाहिजेच, पण ज्या माणसाने शून्यापासून निर्माण केलं आहे सगळं, पण हा माणूस कधीही आर्थिक नियोजनात कमी पडला आहे किंवा एखादं काहीतरी बांधकाम करायला घेतलं आहे किल्ला आणि आर्थिक नियोजन नाही, पैशाची चणचण आहे, पैशाची तरतूद झालेली नाही म्हणून बांधकाम अर्धवट पडलं आहे, असं कधी झालं असं एकही उदाहरण नाही ना त्याचं. कुठून मिळवला त्यांनी हा पैसा? म्हणजे त्यांचं ती बांधणीच कशी होती? कारण इतके सगळे किल्ले बांधले. मी तेच विचार करते, आता प्रतापगड अफजलखानाच्या वधामुळे किंवा सिंहगड तानाजींनी जे बलिदान केलं त्यामुळे, पण बाकीचे इतके किल्ले आहेत, अज्ञात पण आहेत ते, पण तरीसुद्धा त्याचं महत्त्व ओळखून ते उभे केले त्यांनी. त्याच्यामागे आर्थिक गणितं काय होती? आर्थिक गणितं म्हणजे हीच की एक तर व्यापारातनं मिळाला पाहिजे पैसा आणि त्यामुळे जकात मिळाली पाहिजे, त्यामुळे तेच किल्ले आपल्या ताब्यात ठेवा. त्यांनी हेरले म्हणजे किल्ले. हो हो हो, म्हणजे त्याप्रमाणेच त्यांच्या हालचाली आहेत. कुठलेही असे हे नाही. कारण उगाच कारण नसताना ताकद कशाला लावा. गडकोट उभारणं हा काही माझा छंद नव्हे. त्यासाठी मला जे करायचं आहे त्या उद्दिष्टांमधलं एक हे गडकोट आहे. तर त्यामुळे मी 500 किल्ले उभारले हा काही माझा आयुष्याचं ध्येय नाही आहे. मला असेच किल्ले आणि अशाच ह्या गोष्टी ताब्यात पाहिजेत की स्वराज्यासाठी त्याचा उपयोग होईल. आणि मग त्यांनी शत्रूच्या आर्थिक राजधानीवर घाला घालणं आणि ह्या मार्गाने त्यांच्या राज्याचा टॅक्स पण 40% वगैरे टॅक्स आहे शिवाजी महाराजांच्या राज्याचा, पण प्रजा आनंदाने देत होती, कारण याच्या आधी प्रजेला कर भरून सुद्धा काहीच हातात पडत नव्हतं. पण एकदा टॅक्स दिला की शिवाजी महाराजांनी नंतर कधीही प्रजेसमोर हात राज्याभिषेकाचा खर्चसुद्धा सभासद म्हणतो की त्यांनी वतनदारांवर मिरासपट्टी लावून काढला. प्रजेवरती नाही टॅक्स लावला त्यांनी नवीन की आता मी राज्याभिषेक करतोय, मी शपथविधी करतोय, तर आता ते पैसे वाढलेत मग ते दरवेळेला कुठेतरी लावून येणार कशात तरी नाही. कारण तो आपण आपल्या राज्याच्या सोयीसाठी म्हणून केलेला भाग आहे, त्याचा प्रजेला झळ पोचण्यात काही कारण नाही आहे. तर ते त्यांनी आर्थिक नियोजन केलं आणि मग ते अफाटच केलं, त्याबद्दल प्रश्नच नाही की त्यांना कधीही त्याची चणचण वाटली नाही. आणि नुसतं आर्थिक नियोजन नाही, मला इथे एक त्यांच्या नियोजनाचा, त्यांच्या दूरदृष्टीचा जो एक मला प्रकर्षाने जाणवतो ना, विशेषतः मला कधी जाणवतो तो आग्र्याला आपण जातो, आग्र्याचा किल्ला बघतो, वा छान ते पेठा बिठा. काही जण त्यातले फतेपूर सिक्रीला जातात. फतेपूर सिक्रीला सुद्धा आपण ते बघतो सगळं छान छान, मग ते जोधा अकबर पिक्चरमध्ये दाखवलेले ते सीन बीन, मग तिथे तर एक तो असा बुद्धिबळाचा पट अकबरांनी बसवली ती फतेपूर सिक्री ही राजधानी म्हणून, आणि मग त्यांनी आग्र्यावरनं आपली राजधानी फतेपूर सिक्रीला नेली. तिथे एक बुद्धिबळाचा पट आहे म्हणे की त्याच्यावरती खरे तो माणसं, घोडे, हत्ती वगैरे उभे करायचा आणि असा वरती बसून तो ते हलवायचा वगैरे, असं ते सगळं आहे. काय आहे खरं खोटं माहिती नाही आपल्याला, पण फतेपूर सिक्री त्यांनी बसवली. अकबरासारखा माणूस की ज्यांनी मोगलांचं राज्य साम्राज्यात रूपांतरित केलं, तो पण कर्तृत्ववान होता, याबद्दल वाद नाही. पण फतेपूर सिक्री बसवल्यानंतर त्यांनी आग्र्यावरनं राजधानी फतेपूर सिक्रीला हलवली. काही किलोमीटर अंतरावरती आहे आग्र्यापासून फतेपूर सिक्री. पण एवढं सगळं बसवलेलं नगर किंवा राजधानी ही पुढल्या 7-8 वर्षात त्याला परत सोडावी लागली आणि परत आग्र्याला यायला लागलं. का? तर पाण्याचं नियोजनच नाही, पाण्याचं दुर्भिक्ष जाणवायला लागलं. म्हणजे तुम्ही काय केलं ना, शिवाजी महाराजांचा एकही किल्ला असा नाही की बांधायला काढला आणि पाणीच नाही म्हणून नियोजन. कारण पुन्हा एकदा आज्ञापत्रामध्ये दुर्ग ह्या प्रकरणात त्यांनी दिलेलं आहे, डोंगरावर आधी उदक पाहून किल्ला वसवावा. अच्छा, असं लिहिलेलं आहे? हो हो, आधी पाण्याचा शोध. म्हणजे हे बघा कसं असतं की प्रॅक्टिकलीच विचार करायला पाहिजे आपण, ते भावनात्मक होऊन काही अर्थ नाही. शिवाजी महाराजांना एखाद्या डोंगरावरती किल्ला वसवायचा आहे, त्यांच्या मनात आलं, राजा बोले दळ हाले, असं नाही होत. ते एक डिपार्टमेंट असतं, ते डिपार्टमेंट जातं वरती आणि ते पाहणी करतं. त्या डिपार्टमेंटमध्ये सगळ्या प्रकारची माणसं असतात, मग त्याच्यामध्ये पाणके असतात. ते तिथे शोध घेतात की पाणी काही जिवंत झरे लागणार आहेत का. मग ते रिपोर्ट करतात की हो आहेत बाबा, इथे खणलं तर जिवंत झरे लागतील आणि हे करतात. मग दुसरं एक डिपार्टमेंट असतं की जे तिथल्या दगडाचा अभ्यास करतं की इथे जो दगडाचे सगळे किल्ले जे बांधलेले आहेत ते वरतीच दगडाच्या खाणी काढून बांधलेले आहेत. असं काय खालनं दगड नेणंच शक्य नाही आहे, नाही तर आयुष्यात एक किल्ला बांधून नाही होणार खालनं दगड न्यायला लागले तर. तो जो दगड
दगड तर आहेच, पण तो खाणीतनं जो दगड काढणार आपण आणि जो बांधकामासाठी वापरणार, आणि सगळ्यात महत्त्वाचं किल्ल्यामध्ये जी की ती तटबंदी, त्या तटबंदीसाठी लागणारा जो दगड आहे तो शत्रूच्या तोफांच्या माऱ्याला टिकून उरला पाहिजे. बरोबर. असा दगड मिळणार आहे का तुम्हाला? तर आहे. म्हणजे ते असं सगळं डिपार्टमेंट वरती जाऊन सगळ्या गोष्टींची पाहणी करायचं आणि मग येऊन रिपोर्ट द्यायचं की हो ठीक आहे, किल्ला बांधायला योग्य आहे, आणि मग किल्ला बांधला. चेकलिस्ट असायची. हो हो हो, प्रश्नच नाही, त्याशिवाय किल्ला. आणि म्हणून तर म्हटलं काय की आधी उदक पाहून किल्ला बांधावा. म्हणजे त्यांचं पाण्याचं नियोजन, या फतेपूर सिक्रीवरनं मला ते लक्षात आलं की पाण्याचं नियोजन त्यांनी व्यवस्थित एक पॅरेग्राफ केलेला आहे की दुर्गावरती, डोंगरावरती आधी उदक पाहून किल्ला बांधावा. मग आता पाणी, की पाण्याचे झरे आहेत, ओके, तिथे लागल्या विहिरी खणल्या तर पाणी लागलं आहे. शिवाजी महाराज आज्ञापत्रातून असं म्हणतात की निव्वळ नैसर्गिक झरे लागलेत, यावरती खुश होऊन तुम्ही राहू नका. कारण पण त्यांनी पुढे सांगून ठेवलेलं आहे आज्ञापत्रात. किम निमित्त, की झुंजात, युद्धात भांडियांच्या आवाजाने, म्हणजे तोफांच्या माऱ्याच्या व्हायब्रेशननी, खालनं शत्रूची आणि वरनं तुमची तोफांची जी बंबार्डिंग सुरू होणार, त्या व्हायब्रेशननी भूगर्भातले खडे हलतात आणि त्यामुळे तुमच्या दृष्टीने जो जिवंत झरा, विहिरी लागलेला आहे, पाणी लागलेलं आहे, ते कदाचित कुठेतरी दगड हलवून आटला तो झरा, तुम्हाला आत्ता कळणार नाही. पावसाळ्यानंतर किंवा काही दिवसानंतर ज्यावेळेला त्यातलं पाणी संपेल आणि नवीन पाणी येणार नाही, त्यावेळेला तुम्हाला कळेल की अरे च्छा, हा झरा आटला आहे, हे पाणी बंद झालं आहे. आणि मग अशा वेळेला वेढा पडला असला तर काय, आणि तुमचं अन्नधान्य दारुगोळा असेल पण तुमचं पाणी संपलं तर 24 तासात तुम्हाला किल्ला खाली करायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी प्रत्येक किल्ल्यावरती नैसर्गिक विहिरी आणि झऱ्यांच्या व्यतिरिक्त पाण्याची टाकी खोदून ठेवलेली आहे दगडात, कातळात. त्यातलं सुद्धा काही पाणी जखारियाचं पाणी असं म्हणून ठेवायचं असतं, म्हणजे आपत्कालीन आपण जे म्हणतो पाण्याचे साठे, त्याच्यासाठी त्याचा वापर करावा. ते वाटेल तसा त्याचा उपसा करू नये. अर्थात मधनं त्याचाही उपसा करायचा, कारण पाणी नुसतं ठेवून काही उपयोग नाही ना. पावसाळ्यापूर्वी पुन्हा त्या दगडात खोदलेल्या टाक्यांमध्ये पुन्हा येणार ते पाणी, पण ते त्याचं सायकलिंग ते तसं व्यवस्थित ठेवायचं. म्हणजे पाण्याचा कुठेही तुम्हाला तुटवडा पडला नाही पाहिजे, कारण तुमचं पाणी संपलं की संपलं, तो तुमचं जीवनच आहे ना, ते संपलं की संपलं. किल्ला तुम्हाला ताब्यातच द्यायचा आहे, त्याशिवाय काही नाही. अन्नधान्य दारुगोळा असला तरी पाणी नाही तर काही नाही. इतकं बारीक नियोजन, म्हणजे ह्या माणसाने कधी विचार केला असेल हो ह्या सगळ्या गोष्टींचा, ते आश्चर्यचकित करण्याची गोष्ट आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.